कार्डियक ॲक्शन पोटेन्शियल तर दोन आहेत, पेसमेकर आणि मायोकार्डियल. तर मायोकार्डियल आधी बघू. -90चं जो बेसलाईन प्रेशर आहे. फास्ट सोडियम चॅनल्स ओपन होतात, प्रेशर +20पर्यंत जातं. नंतर पोटॅशियमचा इफ्लक्स चालू होतो, परंतु थोडासा वेळ घेतो, तर खाली डिप डाऊन होतो. नंतर कॅल्शियम चालून जातं, पण कॅल्शियम ठीक आहे. तर कॅल्शियम थोडा लेट चालू होतो. मग सुरुवातीला फक्त पोटॅशियम आहे ते खाली आलं, मग दोघं एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात म्हणून प्लॅटो होतो. नंतर पोटॅशियम चालू राहतो, कॅल्शियम बंद होतो म्हणून डाऊनफॉल होतो, फ्लॅट लाईन जातो. तर बिगिनिंग नेहमी 0 म्हटली, त्याच्यामुळे हा 0 आहे. मग 1, 2, 3 आणि हा 4. 0, 1, 2, 3 आणि हा 4. बिगिनिंग नेहमी 0 आहे. पेसमेकरमध्ये रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल स्टेबल नाही आहे, लीकी सोडियम चॅनलमुळे. नंतर जसं ते 50 हिट करतं, कॅल्शियम चालू होऊन जातं. 70 ते 50 वेरी करतं, कॅल्शियम चालू होतं, पोटॅशियम पण चालू होतं. कॅल्शियम बंद झालं, पोटॅशियम ओव्हरकम करतं, खाली येतं, पुन्हा सोडियम चालू होऊन जातं, लीकी सोडियम. तर आपण बघितलं -90 आहे, तर इथं +20पर्यंत शूट करतं. ड्युरेशन या प्लाटो फेजमुळे जास्त आहे, कारण की आपल्याला हार्ट कॉन्ट्रॅक्टेड पाहिजे जेणेकरून ब्लड बाहेर फेकलं जाईल, त्याच्यामुळे प्लाटो फेज नेहमी जास्त राहते. फास्ट रिस्पॉन्स ॲक्शन पोटेन्शियल हे कार्डियकमध्ये राहतील, स्लो रिस्पॉन्स पेसमेकरमध्ये राहतील. स्लोवर डिपोलरायझिंग आहे, लोअर ॲम्प्लिट्यूड आहे आणि शॉर्टर आहे, लेस स्टेबल प्लाटो फेज आहे. अनस्टेबल RMP आहे, त्याला म्हटलं आहे फेज 4, डिपोलरायझेशन, डायस्टोलिक डिपोलरायझेशन ऑर पेसमेकर पोटेन्शियल. स्केलेटल मसलमध्ये सोलली फास्ट सोडियम असतं आणि मग ते क्लोज होतं, त्याच्यामुळे इतका प्लाटो नसतो त्याच्यात. तर स्लो सोडियम, मग कॅल्शियम आणि मग पोटॅशियम. तर हा जो आहे हा स्लो टाईप कॅल्शियम चॅनल आहे. टी टाईप, मग टी टाईप सोडून द्या, L टाईप. दोन्ही ठिकाणी L टाईपच आहे, कॅल्शियम L, कॅल्शियम L. सोडियम चालू होणार, कुठे गेला हा सोडियम चालू झाला की ठीक आहे, थोडं कन्फ्युजिंग आहे, दिस इज बेटर. पोटॅशियम आणि कॅल्शियम सोबतच चालू होणार, कॅल्शियम थोडा लेट चालू होणार, पोटॅशियम लेटपर्यंत चालू राहतो, नंतर मग पुन्हा सोडियम टेक ओव्हर करतो सिमिलर वेमध्ये. तर जस्ट हा सिक्वेन्स सांगायचा आहे. सोडियम आत येतो, पोटॅशियम बाहेर जातं, कॅल्शियम पण बाहेर जातं, आत येतं. पेसमेकर, स्लो डिपोलरायझेशन, अनस्टेबल RMP, L टाईप. नंतर हे लीकी असतं, तर सोडियम बेसला पण लीक होत राहतं. 90वरनं 70 येणार, कार्डियक मायोसाईटमध्ये फास्ट सोडियम चॅनल चालू होणार, पोटॅशियम आणि कॅल्शियम चालू होणार, दोघं बंद होणार, पोटॅशियम चालूच राहणार, मेम्ब्रेन पोटेन्शियल रीच होणार. इथे सोडियमचं लीक होत राहणार, 50 ते 40पर्यंत येणार. फास्ट सोडियम कुठे, स्लो कॅल्शियम, मग पोटॅशियम, मग हायपरपोलराइज, पुन्हा 70 ते 50 तुमचं लीकी पोटेन्शियल. कॅटेकोलामाइन्समुळे प्लॅटो फेज छोटी होते, हायर इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम होतो, इन्क्रीज कॉन्ट्रॅक्टिलिटी होते. तर प्रपोर्शनेटली प्लॅटोची साईज कमी होते. CCB हे ब्लॉक करतं, त्याच्यामुळे निगेटिव्ह आयनोट्रॉपिक आहेत.
प्लाटू वाढवतो, कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतो. याच्याविरुद्ध ॲक्यूट इस्केमिया आहे, प्लाटू पेज छोटा करतो कारण की त्याच्याकडे पोटॅशियम कमी होतात, ATP कमी होतात, तर KATP कमी होतो, त्याच्यामुळे अर्ली रिपोलराईज होतो, त्यामुळे प्लाटू फेज छोटा होतो. याच्या विरुद्ध हार्ट फेल्युअरमध्ये आउटवर्ड K+ चॅनलचं एक्सप्रेशन कमी होतं, त्याच्यामुळे डिलेड रिपोलरायझेशन होतं, प्रोलॉंग प्लाटू होतो, कॅल्शियम ओव्हरलोड होतो, त्याच्यामुळे अरिथमिया होण्याचा चान्स असतो आफ्टर डिपोलरायझेशनमुळे. ठीक आहे. तर हार्ट फेल्युअरमध्ये पण व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होणार आहे, त्याच्यामुळे का होते तर पोटॅशियम चॅनलचं डाऊन रेग्युलेशन होतं, डिलेड रिपोलायझेशन, प्लाटू वाढणार, कॅल्शियम ओव्हरलोड होणार, अरिथमियाची प्रोपेन्सिटी येणार आफ्टर डिपोलरायझेशनमुळे. इथे बोलताना चुकलं, ATP कमी झाल्यामुळे K+ ATP चॅनल ओपन होतात, त्याच्यामुळे अर्ली रिपोलराईज होतं. ATP कमी झाल्यामुळे ओपन होतात. कॅटेकॉलॉमिन्समध्ये प्लाटू वाढतो, इथे पण प्लाटू वाढतो आहे, कॅल्शियम वाढतं आहे. ॲक्यूट इस्केमियामध्ये ATP कमी होत आहे, पोटॅशियम चॅनल्स ओपन होत आहेत, अर्ली रिपोलराईज होत आहे. शॉर्ट AP होणार इथे, लॉंग प्लाटू. हार्ट फेल्युअरमध्ये पण हायपरट्रॉफी, लॉंग प्लाटू. तर याच्यात मेकॅनिझम आहे की पोटॅशियम चॅनल कमी एक्सप्रेस होत आहेत, याच्यात मेकॅनिझम आहे की हायर इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम आहे, याच्यात मेकॅनिझम आहे की पोटॅशियम चॅनल क्लोज होत आहेत बिकॉज ATP नाही आहे म्हणून.